तो कोणीतरी पुत्रा आम्हाला शिव्या देतोय, समोर ये ना, कालपासून तुझा फोन बंद आहे, तुझ्यात एवढा दम आहे, तुझ्यात एवढी ताकद आहे, तुझ्यात एवढी क्षमता आहे, तुला इतिहास माहित आहे का? तू आज ज्या पद्धतीनं भाषण करतोय, पोलिसांचे कपडे काढून मारतो, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बद्दल बोलतोयस, आम्हाला आई बहिणीनं शिव्या देतोयस, तुझ्यात हिम्मत आहे पुढे ये. कालपासून फोन स्विच ऑफ करून तू बसलाय. तुझ्या बापांशी मी लढलोय, जेवढे तुझे बाप आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये त्यांच्याशी मी लढलोय. तुझ्याशी लढायला कुत्र्या मला गरज नाही, आमची पोरच तुझी चड्डी काढून टाकतील. त्यामुळे तू त्या भानगडीत पडू नको. परंतु जी पद्धत आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती प्रशासनानं थांबवलीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाब माझ्यावर सोपवा. अंजनगावमध्ये पुतळा बसवायचा आहे ना, माझ्यावरती सोपवा. अरे 5-10 हजार ढोल घेऊन आम्ही तिथं बसवतो पुतळा. पण ज्या पद्धतीनं तुम्ही खेलोबा देवस्थानच्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीनं रात्रीचा आणून पुतळा बसवताय, ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही.